येस, किंग कोहली इज बॅक. ऍक्च्युली तो कुठे कधी गेलाच नव्हता आपल्यातून असं मला वाटतंय. लास्ट 2 इनिंगला त्याचे 0 आले असले तरीही मग त्याने ह्या मॅचला त्या शून्यांच्या पुढे एक लावला. त्याची 9वी सेंचुरी आणि समोरच्या टीमचे पण लावलेत. खरं 9वी सेंचुरी आहे त्याची. आणि काल त्याने अजून एक रेकॉर्ड इक्वल केलंय रोहित शर्माच्या रेकॉर्डला, जास्तीत जास्त मॅन ऑफ द मॅच साठी IPL मध्ये. येस 21 रोहित शर्माकडे होते, आता 21 विराट कोहलीकडे पण आहेत. रोहित युनिट टू बकअप ब्रो. पण का तुला असं का म्हणजे एकाने पाठी राहावं असं का वाटतं? मला असं वाटतं की दोघांनी जावं असं माझं म्हणणं. का पण विराट कोहलीने मागे राहावं असं का वाटतं? कारण रोहितचा मी फॅन आहे, रोहितने पुढे जावं असं मला वाटतं. सिम्पल. रोहितने डिव्हिलियर्सला पण बायस्ड फॅन मी. रोहितने तू का खुश झालास त्याने रोहित इक्वल केल्याबद्दल? मी इक्वल केलं म्हणून खुश आहे. मी असं कोण पाठी पुढे म्हणून खुश. तुला जाईल पुढे, तू काय बोलणार? काहीच नाही बोलणार मी. दोघांनी एकत्र T20 मधून रिटायरमेंट घेतली, दोघांनी एकत्र टेस्ट मधून रिटायरमेंट घेतली. राईट, लग्न नाही केलं दोघांनी. करा मग, माझ्या मते करावं दोघांनी लग्न. अनुष्का भाभी आणि कोण रितिका भाभी बाजूला, या दोघांना लग्न करू दे. चला, इंग्लंड मध्ये चांगला संसार करतील. लोकांच्या बेडरूम मध्ये घुसले आता. विराट कोहली आणि काय म्हणतात रोहित एकदम इथे लोकांच्या भारताच्या. जर तू बघितलंस तर कपिल देव, गावस्कर, सचिन, धोनी, विराट, रोहित आणि बुमराह असं असेल ते. माझ्यासाठी तर हार्दिक पांड्या पण हार्दिक पांड्या इंडियन क्रिकेट. हार्दिक पांड्यासाठी सध्या अंबानी खुश नाहीत ना. खरं, बहुतेक त्याला ट्रेड करतो. बिचारा एकटा प्रॅक्टिस करतो काय. अजून किती पाडणार त्याला. बिचारी ती आपली कोण त्याची गर्लफ्रेंड नताशा स्लोवाकिया. नाही ती नाही, ती झाली ती महिका. सो इथे पण त्याच्या बॉलिंग टाकत होती, क्रेडिट माहीनेच घेतलं. ती बॉलिंग टाकत होती काल त्याला. हो रिअली. पण तो नाही चाललाय ना धर्मशाळेला. काय धर्मशाळेला चाललाय तो आज? माहित आजच्या मॅच मध्ये आता माहित नाही मला. आय नीड टू चेक. बऱ्याच आता खबर येत आहेत की अंबानीज आर अगेन गोइंग टू ट्रेड हिम विथ SRH. ईशान किशनला आणणार आहेत मुंबईत परत. त्याला खूप उडत्या न्यूज खूप त्याला CSK सोबत करणार आहे. पण हाय प्रोबॅबिलिटी आहे मला वाटतं की ते KKR त्याच्याकडे जाऊ शकते, कारण KKR कडे कॅप्टन्सी मटेरियल नाही कोणी आता. आणि रहाणेवरती फार काय लोक रिलाय नाही करणार. KKR रहाणेचं एज पण आणि जास्त. आणि असं आपण हार्दिक पांड्या का बोलतोय? RCB आणि KKR ची मॅच झाली का? अच्छा, तू KKR बद्दलच बोलत होतास. आय एम व्हेरी रिलेव्हंट टू द टॉपिक ऑलवेज. सो काल पहिली बॅटिंग केली RCB नाही केली, आणि टॉस जिंकून त्यांना दिली बॅटिंग. KKR ने बॅटिंग केली. 192 ठोकले KKR ने काल. कमी स्कोर होता. आता जे काही झालं त्या हिशोबाने परत कमी स्कोर होता. आणि जितक्या कम्फर्टेबली चेस केला, म्हणजे असं काही फार प्रॉब्लेमॅटिक वाटलंच नाही. आणि KKR मला तो प्रॉब्लेम वाटला की त्यांनी विकेट पण जास्त लूज नाही केले. सो थोडं ते स्ट्राईक नाही झाले. अंगरिक रघुवंशी म्हणजे KKR साठी स्टार्ट बोलूया. रहाणे आणि थोडासा नॉर्मल स्टार्ट केला. फिनालेने चांगले मारले, पण 8 हे दुसरी ओव्हर पण टाकली. जेकब डफीला त्याने चांगला घेतला होता, आडवा पट्टा मारला होता चांगला. 1 6 आणि 3 4 मारले आणि त्यानंतर पण तो 18 रन करून आउट झाला. आणि डफीने भुवनेश्वरने आउट केलं त्याला. कडक बॉल टाकला भुवनेश्वर. वन ऑफ द बेस्ट बॉल्स ऑफ IPL. म्हणजे जर तू प्रिन्स यादवचा बॉल बघशील तर त्याचा बॉल होता. जसा विराट कोहलीला आउट केला प्रिन्स यादवने, तर त्याला थोडीच बॉल होता तो भुवनेश्वर. आणि मित्रा भुवनेश्वर आता सेकंड हायएस्ट विकेट टेकर आहे IPL मध्ये. पहिला ती चहल असावा. आणि भुवनेश्वरचा ओव्हरऑल इकॉनॉमी किती असेल? 7.7चा त्याचा ओव्हरऑल इकॉनॉमी आहे. भुवनेश्वर तो बॅट्समन आहे ज्या मॅचला क्रिस गेलने 175 मारले होते, त्या मॅचला त्याने 4 ओव्हरला 24 रन दिले होते. तो बॉलर आहे असं म्हणायचं का तुला? तू बॅट्समन बोललास. भुवनेश्वर तो बॅट्समन आहे, तो बॉलर आहे. सो आय थिंक भुवनेश्वर कुमार डिझर्व्स अ कमबॅक. पण मला वाटत नाही की त्याला घेतील. बघू. म्हणजे T20 त्याची कदाचित जागा बनवू पण शकते, कारण इंडियाकडे हर्षदीप बुमराह आणि तिसरा कोणी नाहीये. सो आणि शमीचा हे लोक विचार नाही करत. आणि शमी नाही T20चा बॉलर पण नाही वाटत. आहे चांगला बॉलर तो, पण कदाचित T20ला त्याच्याहून बेटर बॉलर आहे भुवनेश्वर. असू शकतं. आणि आत्ताच्या फॉर्म पण तेच आहे रे. बघ ना, दिनेश कार्तिक जेव्हा IPL खूप चांगला खेळून गेले RCB मधून, त्यानंतर जरा वर्ल्ड कपला घेऊन गेले, पण वर्ल्ड कप मध्ये तो एकच इनिंग चांगली खेळला. वर्ल्ड कपला एकही इनिंग
म्हणजे ज्या पाकिस्तानवाली मॅच ज्यात कोहलीने ती मॅच संपवायची संपवली अश्विनने. आणि कार्तिकने अदरवाईज ते वर्ष चांगला खेळला तो इंडिया झाला तेव्हा, त्याने अशा बऱ्याच क्रुशियल इनिंग्स खेळल्या पण बरोबर. सो त्याला फिनिशिंग साठी ठेवलं होतं, त्याला शेवटच्या 20 बॉल वर्ल्ड कपला तो एवढा चालला, वर्ल्ड कपला नाही चालला तो. आणि ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर, बॉल गेम ऑल टुगेदर. सो केकेआरच्या ओपनिंगला फिनालेने 18 मारले आपण बोलू तसं, आणि रहाणेने 13 बॉल 19 मारून आउट झाला. पण रहाणेचं काय वाटतं की माहित नाही आयपीएल मध्ये फ्युचरच थोडं मला असं हे वाटतं, अजून एखाद वर्षच खेळतो आय गेस. हा, आणि मला असं वाटतं की किंवा एका पॉइंटला तो अनसोल्ड जाणार. तो माझ्या मते लास्ट इयर पण अनसोल्डच होता, त्याला 4th राऊंडला ह्यांनी पिक केलं, केकेआरने पिक केलंय जस्ट टू गिव्ह हिम द कॅप्टन्सी. ते त्यांना सगळं घेतल्यावरती कळलं अरे कॅप्टनच नाही आमच्याकडे. सो त्यांचं हार्दिकला घ्यायचं ना भाई, होता आमच्याकडे, रॉंग इयर दे इन्व्हेस्टेड असं झालं. हा, त्यांना वाटलं श्रेयस अय्यरवरती बोललं होतं, 23 करोड लावले व्यंकटेश अय्यरवर. अरे तेव्हा हार्दिक गेला असतं तर जाऊ दे, आता काय झालेल्या गोष्टींवर बोलून काही फायदा नाही. येस. हा, सो या दोघांच्या विकेट पडल्यानंतर रहाणे बद्दल जे वाटतं ते म्हणतो. मला असं वाटतं की रहाणे एक तो पॉवर गेम त्याच्याकडे मिसिंग आहे असं मला वाटतं, आणि तो वनडेला खूप चांगला प्लेअर आहे, पण T20 आय गेस, पण वनडेत पण त्याचा चान्स कधी बनला नाही, कारण वर शिखर आणि कारण की एक्स्ट्रॉर्डिनरी प्लेयर्स आहेत. मग गिल आला आणि मग विराट आणि हे सगळे होते. नाही पण गिल तर खूप नंतर आला रहाण्याच्या, पण त्याला मध्ये चान्सच नाही मिळाला कधी असं माझं म्हणणं. शिखर धवन आणि रोहित असताना आणि विराट असताना, कारण रहाण्याची जागा तीच आहे पहिल्या 3 मध्ये, ओपनरच. नाही वनडाऊन पण ठीक आहे, वनडाऊन कोहली असताना तू कोणाला एक्झॅक्टली तेच म्हणतो, त्याला जागाच नाही बनली. करेक्ट. आणि अदरवाईज तू बघशील तर रहाणेचा T20 मला असं वाटतं ते जे तू मागे बोललास होते की त्याचा पॉवर प्लेला गेम चांगला आहे, कारण फिल्डिंग वर असते वगैरे, पण जेव्हा क्लिअर करायची वेळ येते तो करतो क्लिअर, असं नाहीये. पण तेच आहे की जेव्हा फिल्डर्स मागे असतात तेव्हा तो कदाचित तुला हवा तेव्हा शॉट नाही मारू, तर ते जरा ते पॉवर गेम लिमिटेड आहे, त्यामुळे जरा इश्यू आहे. आणि नुसता कॅप्टन्सीवरती पण काही लोक जातात पुढे खूप, थोडी बॅटिंग लिमिटेड असताना. पण मला वाटतं की थोडं भारी करत पण नाही. हा, पण ऋषभ पंत ते आहे ना की पोटेन्शियल तुला माहिती तो काय करू शकतो तसं येते. सो आय गेस मला वाटतं की थोडा फसतोय राणे. हा, सो आपल्या पॉडकास्टवर आल्यावर आपण हे सगळं मराठी कळतच, त्यामुळे आपण जरा सांभाळून बोलूया. मराठी कळतं म्हणजे तो मराठीच आहे. आणि हे दोघं आउट झाल्यानंतर अंगक्रिश रघुवंशी आला, याचं नाव खूप कठीण आहे घ्यायला, आणि त्याने 71 मारले तरी 46 बॉल मध्ये 3 6 आणि 7 4 टाकले. त्याने 154चा स्ट्राईक रेट होता, आणि ह्या सीझनला तो सुरुवातीपासूनच खूप जास्त पोटेन्शियल दाखवतोय. आउट ऑफ फॉर्म होता, मध्ये काय 3-4 भारी इनिंग्स तो वाईट खेळला. पण ते तुला माहितीये की हा चांगला खेळू शकतो एका पॉइंटला जाऊन, आणि काल ते त्याने दाखवलं 71 मारली त्याने. काल त्याचे शॉर्ट बॉलिंग त्याच्या पद्धतीने खेळत होता, शुभमन गिलचा मोठा भाऊ वाटत होता. नाही पण चांगला प्लेअर, आणि इंडियासाठी तो कंटेंडर आहे भाई. हा, ऑब्व्हियसली फ्युचर त्याचा खूप ब्राईट आहे. कारण काल केकेआरचा स्कोर कमी होण्यामध्ये थोडा त्याचा पार्ट होता, कारण त्याची 50-31 बॉलच झाली आणि पुढच्या 15 बॉल त्याने हार्डली 20 मारले. सो ते जे कॅपिटलाइज करणं जे आहे, सो त्याचं पण मला वाटतं की आता कदाचित तो लहान आहे त्यामुळे, पण हिटिंग पॉवर गेम नाहीये त्याच्याकडे, तोच जरा आहे. गिल सारखाच, गिल पण नाही, गिलपेक्षा जास्त वाटतं त्याच्याकडे पॉवर गेम असू शकतो त्याच्याकडे, कारण त्याचं टायमिंग पण चांगलं आहे, त्याच्याकडे बॅट फ्लो वगैरे पण चांगला आहे गिल. करेक्ट आहे. येस, आणि गिल बॅट्समॅन म्हणून बेटर ऑब्व्हियसली याच्यापेक्षा. आणि मग खाली कॅमेरन ग्रीनने एक छोटासा नॉक खेळला, 24 बॉल 32. फायनली कॅमेरन ग्रीन काहीतरी करतोय. लास्ट एक इनिंग चांगली खेळलेली पण ग्रीनने जी मुंबईत नसताना बॅटिंग केली होती ती त्याने बॅटिंग पुन्हा कधीच तेवढी चांगली केली नाही असं मला वाटतं. कधी त्याच्या इंजुरीमुळे पण असेल, तो इंजुरीवरून परत आला. मग क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं म्हणणं होतं की त्याला बॉलिंग नाही द्यायची आहे वगैरे, देखील एनओसी वगैरे, त्या सगळ्या गोष्टींचा पण परिणाम असेल त्याच्या ओव्हरऑल क्रिकेटवरच पडला. त्याचा गेम खरंच चांगला आहे, त्याची बॅटिंग आपण बघितली आहे. सो तो बऱ्यापैकी अगदीच मिस्ट्री स्पिनर वगैरे माहित नाही, पण स्पिनर्सना वगैरे पण तो बरं टॅकल करतो. पेसर्स लोक चांगलेच खेळतात. सो कॅमेरन ग्रीन खरंच खूप पोटेन्शियली शेन वॉटसन काइंड ऑफ ऑलराऊंडर, बॅट्समॅन तेवढा भारी नाही येतो, पण ठीक आहे तरी पण बॅलन्स्ड येतो. येस, आणि त्यानंतर आलेला आहे गरीब रिंकू. पुन्हा त्याच्याकडून पैसे काढून घेतलेले असं वाटतं आम्हाला, कारण तो गेले 5 मॅचेस चांगला केकेआर गेल्या 4 मॅच का 5 मॅच जिंकली, त्या सगळ्या मॅच मध्ये त्याचा रोल खूप इम्पॉर्टंट पण होता, पण त्याच्या वरचा रोल काल विराट कोहलीने 49 रन मारले काल रिंकूने 29 बॉल मध्ये 2 6 आणि 3. पण काय काय शॉटने खूप कव्हर मारले, कव्हर्स मध्ये वगैरे ते काही मारलेत रिंकूने. आणि त्याने एक काय म्हणतो ना
असा एक फ्लिक करतात ना, तसा एक शॉर्ट उचलून मारतात ना, काय म्हणतो स्कूप मारतात मागे, तसा त्याने भुवनेश्वरला मारला का, जो साइड ऑन रोहित शर्मा वगैरे मारतो तो शॉट जेवढा लांब गेला होता. सो रिंकू इज बॅक इन फॉर्म आणि केकेआरचं अख्खं सिक्रेट त्याच्यामध्ये होतं. आणि इंडियासाठी पण ही खूप चांगली न्यूज आहे रिंकू बॅक इन फॉर्म, कारण रिंकू 5 डाऊन 6 डाऊन येतो इंडियासाठी फिनिशर म्हणून, आणि तो हार्डली काही इथे तिथे एका 4-5 बॉल खेळला असेल, नाही चांगली इनिंग खेळला असेल तर म्हणजे प्रॉपर मॅच विनिंग इनिंग खूप कमी. वर्ल्ड कप 2024च्या वर्ल्ड कप आधी तो बराच चांगला आफ्रिकेत जाऊन त्याने 5 मॅचची सिरीज बायलॅटरल तो चांगलाच खेळला त्या आधी, पण त्याच्यानंतर माहित नाही त्याच्याकडे पैसे आले मग त्याचा फॉर्म केला. आयपीएल मध्ये त्याला इंडियामध्ये फार चान्सच नाही मिळाला, बॅटिंग खूप कमी मिळाली. आणि नंतर तर ऑब्व्हियसली रोहित शर्माने शिवम दुबेला नेलं, सो त्याला प्रिफरच नाही केलं. बरोबर. थोडं आरसीबीच्या बॉलिंगवर आहे, आपण भुवीच्या बॉलिंगवर ऍक्च्युअली बोललो आपण भुवीने 4 ओव्हरमध्ये 34 रन देऊन 1 विकेट काढली का. करेक्ट. आणि भुवी खूप जास्त इकॉनॉमिकल बॉलिंग टाकते या आयपीएल ला, आणि पर्पल कॅप होती त्याच्याकडे. येस, त्यांचा डफीला काल मारलाय 4 ओव्हर 48 रन पेलले. त्याला कालच घेतला होता कारण हेझलवूड खूप मार खात होता, मग ह्याने म्हटलं मी मार खातो तू थांब, तू जरा इंजरी तरी बरी होऊन तुझी, म्हणजे 100%. नाही हेझलवूड पण होता भाई काल, हेझलवूड पण सांगतोय मग हेझलवूड तू कमी मार खा. अच्छा, तसं त्याने कमी मार खाल्ला. 4 ओव्हर 35 रन मारले हेझलवूडला आणि 1 विकेट काढलं. ठीकठाक बॉलिंग आहे. 4 ओव्हर 35 रन म्हणजे नॉर्मल आहे त्याच्यात खूप. आणि इव्हन रसिक सलामदारने पण 4 ओव्हर मध्ये 35 मारलेत, 1 विकेट 35 खाल्लेत, 1 विकेट घेतले. आणि कृणाल पांड्याने 4 ओव्हर मध्ये. रसिक सलाम मला खरंच चांगला बॉलर वाटतो, कारण व्हेरिएशन. रसिक सलामदार आहे ते बाय द वे, मुंबईची फाइंड ऑब्व्हियसली 1 वर्ष मुंबईतनच खेळला होता 17 वर्षांचा असताना वगैरे, पण तो खूप चांगली फाइंड आहे कारण त्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगले आहेत. त्याचा स्लोअर बॉल चांगला आहे, त्याचा पेसअप बॉल तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. काल त्याने ग्रीनला बोल्ड केला, तो बॉल खूप चांगला होता. सो हा पण चांगलं फ्युचर आहे इंडियासाठी बॉलिंगचं असं मला वाटतं. आणि कृणाल पांड्या होता त्यांच्याकडे 4 ओव्हर 39. काल विकेट नाही मिळाली कृणाल पांड्याला, एक कॅच ड्रॉप झाली आय गेस कृणाल पांड्याच्या बॉलिंगला, त्यामुळे त्याला नाही मिळाली विकेट. येस, आणि ओव्हरऑल चांगली बॉलिंग केली आरसीबीने, जरी 192 ठीक आहे, आणि 192 ठीकच आहे. त्यांच्या बॉलर्स लावून कसंही कुदवतायत लोक. 192 इज अ ग्रेट टोटल टू डिफेंड, आणि टू डिफेंड टू चेस. हा, आणि त्याच्या विरोधात आरसीबीने खूप चांगला चेस केलेला आहे. त्यांच्या पण 4च विकेट गेल्या, केकेआरच्या पण 4च विकेट गेलेल्या. आणि ओपनिंगला आलेले जेकॉब बेथल आणि विराट कोहली. जेकॉब बेथल बद्दल काय वाटतं, तो आउट ऑफ फॉर्म जो आहे? मला वाटतं की त्याचं एकच चुकलं की त्याच्याबद्दल तू खूप चांगला बोलला. सो तू चांगला बोलला आणि तो वाईट खेळतो. तू जरा वाईट बोललास. वाईट बॅट्समन आहे की जेकॉब, वाईट बॅट्समन एकदम. आता त्याला बसू दिलं असं वाटतं मला. पण मला वाटतं जेकब बेथल ओपनिंग थोडं 1 डाऊन किंवा 2 डाऊन त्याला पाठवून बघायला. कदाचित काल त्यांनी शेफर्डला फायनली बसून वेंकीला घेतलंच होतं आपल्या, तर वेंकीला ते ओपनला टाकू शकले असते आणि जेकब बेथल कदाचित 1 डाऊन नंतर येऊ शकला असता, म्हणजे 2 डाऊन आहे, 2 डाऊन नाही 3 डाऊन येऊ शकला असता. पण त्यांनी काल तो चेंज नाही केला. वी नो आरसीबी इज नोन फॉर लोकांचे करिअर खराब करणं. नाही, विराटचं नाही केलं त्यांनी एकच, त्याच्याबद्दल बोलूच नाही, त्यांनी एकच करिअर भारी केलं, ते एक विराट कोहली. बाकी त्यांच्याकडे मोठमोठे प्लेअर झाले, ते वाईट झाले. हा रे, गेल पण तिथे फासला, विचार करी. गेल डिव्हिलियर्स तर ठीक आहे, ते तर म्हणजे ते तर विराटच्या पण वर होते ज्या काळात ते लोक खेळत होते. बरोबर. सो सोडले असं फॅफ पण बघ ना, फॅफने पण चांगलं केलं आरसीबीसाठी, पण त्यांनी जरा रिटर्न नाही केलं. सो आरसीबी इज लिटल विल जॅक्सन नाही घेतलं. बरोबर. सो आय गेस विराट कोहली बद्दल बोललंच पाहिजे. आता आपण खूप लोकांबद्दल बोललो, आणि किती बोलणार आणि यार विराट कोहली बद्दल पण बंद. विराटचं मला ते वाटतं की विराट ऑब्व्हियसली सतत रोहित विराट बद्दल बोलत होता, पण मोर दॅन ते लोक तसं कन्सिस्टंटली परफॉर्म पण करतात, तसं नाही, त्यांच्या कंपॅरिझन बद्दल म्हणतो. सो मला वाटतं की विराटचा इंटेंट त्याला खूप सेपरेट करतो. 2 मॅच मध्ये 0 मारल्यानंतर यू कॅन, तुला कळणार नाही, रोहित तिसरा पण 0 मारू शकतो. म्हटलं विराटचं लगेच कळतं की त्याने मनावर. ऑस्ट्रेलियामध्ये बाय द वे हे केलंय, ऑस्ट्रेलियाच्या ओडीआय इनिंग मध्ये आठवतंय, जेव्हा तो लागोपाठ 2 वर्ष 0वर आउट झाला, तिसऱ्या वेळेला त्याने सेंचुरी टाकलेली. सो विराटचं ते खूप आहे, इंटेन्सिटी त्याचा गेम डिफाईन करते, आणि माइंड सेट, क्लॅरिटी. म्हणजे तो ना रॅश शॉट्स खेळत नाही. आता त्याचा गेम खूप बदललाय, खूप बदललाय. तो आता लास्ट वर्षीच्या फायनल पासून खूप बदललाय. पण तो एक फायनल येऊ दे, तो परत काहीतरी करेल. तो बघ ना, थोडेफार तो रॅम शॉट्स वगैरे करायला लागला आता, पण तरी तुला विराटचा ग्रेस किंवा विराटचा क्लास गेला असं नाही. आउट ऑफ शेप कधीच नाही दिसत तुला, तर की रोहित शर्मा तुला दिसू शकतो कधी कधी आउट ऑफ शेप गेलाय, म्हणजे फिजिकली नाही, खेळताना.
येस, विराट कोहलीने पॉवर हिटर्स आहे त्यामुळे विराट कोहलीने काल 105 रन मारले 60 बॉलमध्ये. 175चा स्ट्राईक रेट होता त्याचा, आणि त्यात 11-4 होते. 11-4 आणि 3 6 होते. त्याने भाई एक अनुकूल रॉयला एक 6 मारलाय, खतरनाक. समोर स्ट्रेट मारला त्याने, 6 गेला तो. फक्त टायमिंग, प्युअर टायमिंग. स्पिनरला त्याने प्युअर टायमिंगच्या जोरावर मारलाय, म्हणजे क्लास बघतो काय असेल. करेक्ट आहे. इव्हन त्याने नारायणला चांगलं निगोशिएट केलं. त्याने त्याला छगा पण छगडी त्याला पटीदारने छगडी मारली, आणि त्याने 2-3 त्याने तो 4 खूप मारले. त्यामुळे तो बऱ्यापैकी गेम इन कंट्रोल होता, आणि तो इन कंट्रोल होता पूर्ण. आणि त्याने अजून एक कडक एक शॉट मारला. अरे फ्लिक मारला त्या जो अनुकूल रॉयला जो मारला स्ट्रेट, त्याच्यानंतरच एक फ्लिकवर त्याने 6 मारला. कमाल. करेक्ट आहे. आणि विराट कोहलीचा जो ऑन ड्राईव्ह आहे तो मला खूप अंडररेटेड शॉट वाटतो त्याच्या साईडचा. म्हणजे अजून एक T20चा गेम बाकी आहे, म्हणजे ते इंटरनॅशनल मधून वगैरे ठीक आहे, रिटायरमेंट, पण इंटरनॅशनलचा त्यांची वेळ झाली होती. आता नवीन पिढीची वेळ आली होती. आणि मग विराटचे ऑन ड्राईव्ह वगैरे खूप एक्सेलंट होते. प्लस विराटने तो एक शॉट मारला होता, म्हणजे तो तसे शॉट्स बऱ्याचदा मारतो, जसा काय म्हणतो ना अख्खा तो, जसा त्याने हॅरिस रॉफला मारला होता पुल शॉट, तो मारला, तो कडक होतो. त्याच्यानंतर एक शॉट मारला होता. सो तसा त्याने एक वेगळ्या काहीतरी ह्या लेंथला, कमरेकडच्या एक लेंथला शॉट मारला. सो तो एक शॉट विराटने बऱ्यापैकी स्वतःच्या रॅपोर्टार मध्ये ऍड केलेला होता. आणि ओव्हरऑल विराटने 192चा चेस कसा डिझाईन करायचा, आणि ते काल नाही ऍक्च्युली, तो गेली 10-15 वर्ष तेच करतो की चेस कसा करायचा. मध्ये पटीदारला जेव्हा कडक बॉल लागला बाउन्सर, त्यानंतर पटीदारकडे स्ट्राईक जसा देत होता तो, तो खेळत पण नव्हता तेवढा अग्रेसिव्हली. सो त्यावेळी विराटने चांगलं एक्सेलरेट केलं माझ्या मते. एका पॉइंटला गेम काहीतरी 32 बॉल 70 का 32 बॉल 60 वरती होता. तिकडनं अचानक कधी तो 24 बॉल 24 वर त्याला कळलं पण. सो येस, विराट पण त्याच्या डोक्यात खूप क्लिअर असतात गणित, की भाई मला इथे एक्सेलरेशन करायचं, इथे मला सिंगल डबल करून स्ट्राईक रोटेट करायची, कॅल्क्युलेशन. आय गेस तो धोनीकडून खूप काही शिकलाय. चेस मध्ये विराट कोहली खूपच ग्रेट आहे ऑब्विसली. गेम बनवतो, पण गेम बनवणार, आणि तो करिअरच्या सुरुवातीपासून हे करतोय. असं नाहीये की तो ओव्हर द पिरियड ते डेव्हलप झाले. करिअरच्या सुरुवातीपासून तुम्ही जर चेस इंडियासाठी चेसिंगचा ऍव्हरेज बघितलं तर धोनी आणि विराट हे पहिल्या 1-2 मध्ये असतात, आणि ते आय गेस तिथे कोणी हलवू नाही शकणार आहे. म्हणजे सचिनचा पण चेसिंगच्या वेळी एवढा चांगला रेकॉर्ड नाही, म्हणजे विराट आणि धोनी एवढा चांगला रेकॉर्ड नाही. बरोबर, कारण सचिनच्या वेळी ते थोडं प्रेशर घेण्याचं, कारण विराट ह्या लोकांनी बघितलं होतं ना की इंडिया चेस करताना क्रम्बल करते, बरोबर. त्यांनी ते बघून ते लोक शिकले. आणि प्रेशर घेण्याच्या, जसं तू बोलतो की प्रेशर घेण्याच्या बाबतीत विराट तर एक नंबरला आहे. विराट मला धोनीच्या पण बरं वाटतं चेसेस मध्ये. आणि धोनी कसं करतो की धोनी गेम फिनिश करतो. विराट गेम बनवतो आणि बनवणं खूप कठीण असतं, जे विराट करतो असं. बरोबर. सो किती काही आपण तारीफ करू ती कमीच वाटते मला विराटसाठी, कालच्या इनिंगसाठी, त्याच्या ओव्हरऑल करिअरसाठी, आयपीएल साठी, इंडियासाठी पण. तू तेच म्हणशील आता ओडीआय एक फॉर्मॅट बाकी आहे. मांजरेकर कसं कुठेतरी इंटरव्ह्यू बघितला, त्याच्या इंटेन्सिटी बद्दलच होतं. विराट कोहली बॉलरने विकेट घेतल्यावरती जेवढं सेलिब्रेट करतो तेवढं त्याने वर्ल्ड कप फायनल जिंकल्यावरती केलं होतं. सो विराट इज दॅट कन्सिस्टंट. येस इंटेन्सिटी. हा येस. सो विराट कोहलीला सोडल्यास खाली पडिकलने एक चांगला नॉक खेळलाय. आपण पडिकल बद्दल बोलतो. पडिकल या सीझनचा जरा त्याला तो स्वतःला काहीतरी मिळालंय, स्वतःला शोधलं पाहिजे, स्वतःची एक स्टाईल शोधून काढली आयपीएल ला. 27 बॉल 39 मारून गेल्या, तरी थोडी स्लो स्लिनिंग तरी ती इनफ होती. 192 विराट समोर खूपच चांगला खेळत होता. येस. नंतर मग त्याला कार्तिक त्यागीने आउट केलं, रहाणेने कॅच घेतलं. कार्तिक त्यागीने काल खूप चांगली बॉलिंग केली. त्याने काहीतरी 3 विकेट काढले, 34 का 32 रन. हा, त्याने 4 ओव्हर मध्ये 32 रन देऊन 3 विकेट काढले. येस. पटीदारला पण, बेथेलला पण त्यागीनेच आउट केलं वाटतं. बरोबर, पटीदारला नारायणने आउट केलं. येस. पटीदारचं त्याला जेव्हा बॉल लागला तेव्हा फाटली पाहिजे. मला डिरेक्ट मी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलो फील युजस. आणि त्याला लागला पण प्रॉपर तो प्रॉपर. आणि त्याचा जो काही वीक झोन लोकांनी एक्सप्लोर केलेला आहे शॉर्ट बॉल. पण नाही, तो त्याचा जसा ऍटिट्यूड आहे आय गेस तो त्याच्यावर ओव्हरकम करेल. म्हणजे तो खूप चांगला, मेंटली खूप स्ट्रॉंग वाटतो. स्पिनर्स आता खरंच चांगला प्लेअर आहे. मला जरा शॉर्ट बॉल जरा तसा ते मला थोडं अय्यरचं जसं होतं तसं वाटतं. पण अय्यरने ओव्हरकम इश्यू होता तसा 2-3 वर्षापूर्वी वर्ल्ड कपच्या आधीपर्यंत. 23 वर्ल्ड कप मध्ये इश्यू होता, पण ठीक आहे. त्यानंतर कालची एक फिल्डिंगचा आपण मास्टर क्लास बघितला का, मनीष पांडे. सो
खूप अंडररेटेड प्लेअर वाटतो मला. खूप जास्त अंडररेटेड. त्याला नीट चान्सेस मिळाले नाहीत इंडियाकडून. त्याला फिल्डिंगसाठी जेवढं ओळखलं गेलं पाहिजे त्याच्यात तेवढं ओळखलं जात नाही. फिटनेस लोक विराटची फिटनेस म्हणतात, पण तू नीट बघशील विराट इज लिटिल बल्की थोडा बघशील, कारण विराट ऑब्व्हियसली नॅचरली फॅट आता नाही. विराट आधी आता पण बघशील विराट थोडा बल्की आहे, थोडा त्याच्यात तुला दिसतो. पण मनीष पांडेची फिटनेस खूप अंडररेटेड आहे. तो जितका फिट आहे आणि त्याचा कोणाच्या बॅचचा आहे, तो विराटच्याच बॅचचा आहे का? 8ची बॅच आय गेस. तो जडेजा, विराट, रोहित शर्मा एकाच बॅच. रोहित थोडा मोठा असेल पण विराट तो एकाच बॅच. त्या एका अंडर 19च्या पण आहेत. मला रादर तेव्हा असं वाटायचं की मनीष पांडे इंडियात जास्त खेळेल विराट कोहलीपेक्षा. थोडं त्याला डावललं तर गेलंय मनीष पांडेला, कारण की लास्ट त्याची इनिंग ओडीआयची आलेली ऑस्ट्रेलिया त्याने सेंचुरी टाकली. त्याने खेळल्या पण सिरीज, पण ती इनिंग खूप जास्त महत्वाची होती. त्या इनिंगच्या जोरावर त्याला मोठा रन द्यायला हवा होता मनीष पांडेला. 103 मारले होते, पण ऑब्व्हियसली विराट हॅड केल लव्ह. सो त्याने फार चान्स दिला नाही त्याला मनीष पांडेला. नॉट इव्हन मनीष पांडे 1900 वर्ल्ड कपला गेला टीम मधनं. सो मनीष पांडे सोबत खूप गोष्टी अनफेअर घडलेल्या आहेत. इव्हन आयपीएल मध्ये तू बघशील तर कन्सिस्टंटली त्याला चान्सेस नाही आयपीएल मध्ये. नाही, आयपीएल मध्ये त्याची चूक आहे मला असं वाटतं, कारण त्याचा तू मधला काय ऑब्झर्व नसेल केला. आयपीएल मध्ये तू बघशील तर जसं विराट आणि धोनी आणि रोहितला फॅसिलिटेट केलं गेलं की ते एवढ्या मॅचेस सगळे सीझन्स केले. सो ऍक्च्युअली मनीष पांडे पण पहिल्या सीझन पासून आयपीएल सगळीच खेळलं, त्याला तसं त्यांनी मान नाही दिला त्या गोष्टीचा. आणि एक तुला आठवतंय केकेआर सोबत तो जिंकला होता आयपीएल फायनल रन मारले होते. त्यानंतर मनीष पांडे गेला एसआरएच मध्ये. तिकडे जाऊन तो वाईट खेळायला जे लागलाय तो पुन्हा कधी चांगला खेळलाच नाही आणि त्याला पुन्हा कधी चान्स पण दिला गेला. सो तिथे त्याचा जरा करिअरच खराब झालं मला वाटतं आयपीएलच्या तरी. आणि त्याचा पुन्हा कमबॅक पण मग अटळ. पण इथे बघ ना, इथे केकेआरची बॅटिंग लाईन बघशील तरी मनीष पांडे खूप खाली ठेवलं मनीष पांडेला. मनीष पांडे या ऑर्डरचा बॅट्समन नाही. आयडियली तो कॅमेरॉन ग्रीनच्या जागी खेळला पाहिजे होता, राईट? बरोबर. सो पण ते करतील लवकर, कारण मनीष पांडे ऑब्व्हियसली की आता त्याच्यात तेवढा फ्लेअर आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याला चान्स दिला पाहिजे. आणि कालची त्याची फिल्डिंग बघता, त्याची फिटनेस बघता तर भाई काल सगळ्यांचे असे चेहरे होते. विराटने पण वाव टीम डेव्हिडची कॅच. येस, टीम डेव्हिड. आणि टीम डेव्हिड 2 रन करून आउट झाला. त्यानंतर खाली जितेश शर्मा आला. जितेश शर्माने फायनली मॅच जिंकवली, जे त्याला हवं होतं. कमी रन करून काय नाही का नाही, पण मॅच जिंकवली फायनली, फिनिश केली, संपला. 5 बॉल 8 मारले त्याने, त्यात त्याचा एक विनिंग शॉट मारला, 4 आला, तो त्याचा विनिंग शॉट होता. सो ओव्हरऑल कालची मॅच चांगली झाली माझ्या मते तरी. आणि आरसीबी आता 16 पॉईंट्सवर पोहोचली. जीटी 16 पॉईंट्सवरती आहे. सो मोस्ट प्रोबेबली ह्या 2 टीम्स जातीलच पुढे असं आपल्याला वाटतंय. इव्हन आय फील एसआरएच जाईल. आरसीबीचा नेट रन रेट खूप चांगला आहे, 1.05 आहे. 12 मॅच मध्ये 8 विन आहेत आणि 4 लॉस आहेत. पुढच्या मॅचेस आपण बघूया कोणासोबत. आरसीबीच्या पुढच्या मॅचेस आहेत एसआरएच सोबत आहेत आणि कोणासोबत आहेत? पंजाब किंग्स. हो, सो पंजाब आणि एसआरएचचं जाम कठीण आहे, कारण त्यांच्या मॅच त्यांच्या सोबतच आहेत आणि त्यांना 16 पॉईंट्स करायचे. पंजाबची आज मुंबई सोबत आहे, जी मला वाटते मोस्टली मुंबई जिंकेल. सो पंजाबचं जर आयुष्य कठीण आहे मला वाटतं आयपीएल मध्ये. अदरवाईज मला पंजाबचा जसा फॉर्म चालू आहे आणि माहित नाही श्रेयस अय्यरने काही जादू केली तर मग भाई. मला असं वाटतं की पंजाब आणि एसआरएच पैकी एकच टीम जाणार आहे पुढे. मला वाटतं मागणं एंट्री करणारे सीएसके, असं का वाटतंय मला. जे आय डोंट विश थालाची बॅटिंग बघायला मिळणार. डगआउट मधनं टक्कड. पण खेळला पाहिजे, एक मॅच तरी खेळला पाहिजे. जरी टीम क्वालिफायरला गेली तर त्यांनी टीम कॉम्बिनेशन चेंज करू नये. ऑब्व्हियसली लीगची शेवटची मॅच खेळा, जर झाले क्वालिफाय तर लीगची शेवटची मॅच खेळा ना. व्हिडिओ गेम खेळ. हा चला ठीक आहे. नाही माझ्या ते धोनी ऑब्व्हियसली असला तर धोनीला खेळू देईल ते लोक, कारण मोस्टली. पण आता असं आहे ना की तू धोनीला फक्त त्याच्या किपिंग साठी नाही खेळू शकत. बरोबर. आता तुझ्याकडे सॅमसन आहे, सो मे बी ते लोक तसं नाही, इव्हन स्वतः धोनी असं नाही करणार असं मला वाटतं. बट लेट्स सी. मला वाटतं मॅच यार टेस्ट मध्ये नाही मिळाली, T20 मध्ये नाही मिळाली, वन डे मध्ये नाही. अरे फायनल मध्ये जडेजाने 4 मारला होता, माझ्यासाठी ती फेअरवेल मॅच होती त्याची, त्याने ती समजली नाही. हा प्रॉब्लेम आहे. एक मॅच थाला डिझर्व करतो यार. एक मॅच लोकांसमोर येऊन लास्ट मॅच ट्रॉफी दिली हार्दिक पांड्याने. काय एक त्याला अख्खी ट्रॉफी दिली हार्दिक पांड्या. कोणती? 23ची फायनल, ती होतीच गुजरातची फायनल. नाही पण ही डिझर्व्स मॅच, जसं सचिनला मिळालं जसं. पण ठीक आहे, आयपीएल इज नॉट दॅट बिग थिंग. पण बाकीच्या 3 फॉर्मॅट मध्ये नाही मिळालं ना, मी ते म्हणतोय. त्यामुळे त्याला पण सांगितलं गाणं टाकून जायला. काय यात काय काढत होते? आता तुला त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी कळत नसेल तर मी काय बोलू ना तुला. 2019च्या रनआउटची ग्रॅव्हिटी तुला कळत नसेल. मला तर कळते कळलं, मग म्हणून त्याला तसं जावं लागलं. कळतं तुला? असं तुम्हाला काय वाटतं कालच्या मॅच बद्दल, रनआउट बद्दल? काय कालच्या मॅच बद्दल, विराट कोहलीच्या सेंचुरी बद्दल, विराट कोहलीच्या एकूण जो काही रन चाललाय इंडियासाठी, आरसीबी साठी, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय?
ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.